हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन होणारी आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूपच पौष्टिक आहे. पौष्टिक अशी प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त अशी मटकी. आणि उन्हाळ्यामध्ये भाजीपाला असा काही जास्त खावासा वाटत नाही आणि जास्त मिळत पण नाही, त्यामुळे मटकी छान पर्याय आहे. तर मी त्यासाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आधीच कट करून घेतलं होतं. आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं की यामध्ये मोहरी आणि जिऱ्यांचा तडका दिला आहे. त्यामध्ये आता छान तडतडल्यानंतर कांदा टाकून परतून घेते. छान लालसर होऊ द्यायचा आहे. मटकीला उन्हाळ्यामध्ये खूप लवकर आणि छान मोड येतात, तर तुम्ही अवश्य मटकी आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करा. त्यामध्ये आता लसूण टाकून परतून घेत आहे. कांदा आणि लसूण छान परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत, आणि मग त्यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे. आता त्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे. ह्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो हा शेवटी टाकायचा. आता हे छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटोमधनं जे पाणी सुटतं ते थोडंसं आटवून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो थोडासा नरम झाला की आपल्याला त्यामध्ये मटकी टाकून घ्यायची आहे. आता टोमॅटो थोडासा मॅश झाला आहे, मग त्यामध्ये आता मटकी टाकून घेते. आता हे सर्व छान मिक्स करून थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ एक्स्ट्रा ॲड केले. थोडंसं कमी वाटत होते त्यामुळे. आता झाकण ठेवून थोडंसं 2 मिनिट वाफ येऊ देते. आता बघू शकता 2 मिनिटानंतर मटकी आपली बनून तयार आहे. तर खरंच टेस्टी झाली होती आणि हेल्दी पण खूप आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि लिंबू पिळून मस्त छान असं ब्रेकफास्टसाठी करू शकतो आपण, किंवा सायंकाळी नाश्त्याच्या वेळी करू शकतो मटकी. तर आपली मटकी बनवून तयार आहे. तर तुम्ही पण एन्जॉय करा छान असं मटकी बनवून. आणि कशी झाली रेसिपी ते कमेंट करून सांगा. चला तर आता आम्ही एन्जॉय करतो मटकी, आणि तुम्ही पण बनवा आणि कशी बनली ती कमेंट करून सांगा. चला तर भेटू अशाच नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, म्हणजे कोणत्या लोकेशनवरून बघत आहात ते पण कमेंट करून सांगा. चला तर बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.